मात्र हे कक्ष आणि ज्या खेळाडू कक्षांमधून मात्र खेळाडू तंबू खेळपट्टीच्या दिशेने रवाना होत आहेत त्या कक्षाला मात्र श्री बाळारामजी फौजदार कक्ष म्हणून नाव देण्यात आलेलं आहे. हे एक न्यू कॉन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच की काय ही स्पर्धा वारंवार चर्चेत राहिले. काल देखील मी म्हटलं एखादी स्पर्धा सातत्यानं यशस्वी करायची असेल, कारण यश हे कोणालाही मिळू शकतं, परंतु यशाचं सातत्य टिकवणं हे फार गरजेचं आहे. आणि आजपर्यंत या पर्वापर्यंत आणि पुढेही ही स्पर्धा नेहमीच यशस्वी होत राहणार, कारण दरवर्षी नवनवीन संकल्पना मात्र घेऊन येतात ते आदरणीय दिनेश शेठ पाटील साहेब आणि त्याच्या साथीनं गावदेवी क्रिकेट संघ खार्डी. मॅचला सुरुवात होते उंबारली विरुद्ध घेसर. स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकाल फलंदाज घेसर संघाचा गोरख आणि नॉन स्ट्रायकर एंडला दुर्वेश. पहिलं षटक शांभोईचा हलक्या हाताने मात्र चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू मात्र हातात आला नाही श्यामच्या, नाही तर यदा कदाचित दुर्घटना देखील घडली असती. रिक्स होती या धावेमध्ये. धावसंख्येचा श्रीगणेशात जरूर होतोय. धावफलकावरती धाव जोडली जाते ती मात्र एक. पॉवर प्लेचं हे षटक आहे, पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. अंपायरच्या भूमिकेत नवनाथ फौजदार मेन अंपायरच्या भूमिकेत आता आपण पाहू शकाल, आणि त्यांच्या साथीनं लेग अंपायरच्या भूमिकेत संजय फौजदार हे देखील खार्डी क्रिकेट संघाचे मात्र अनुभवी खेळाडू. आपला संपूर्णपणे अनुभवाचा कस काच देखील एक नियम जो मला पाहायला मिळाला या माजी खेळाडूंकडून अफलातून अंपायरिंगमध्ये देखील त्याने खूप मोठे कामगिरी कालच्या दिवसामध्ये देखील आपल्याला जरूर पाहायला मिळाली या खार्डी चषक 2018च्या निमित्तानं. श्यामचा हा चेंडू खूपच खराब होता, उडून दिलाय तो मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चौकारासाठी. थँक्यू डीजे. अखू टप्प्याचा चेंडू खूपच खराब होता, टायमिंग होतं खूप सारं फलंदाजाकडे. थांबळा खेळाडू फलंदाज तो मात्र दुर्वेश. पहिल्याच चेंडूवरती आपलं खातं देखील उघडलं चौकारानेशी आणि धावफलक नेऊन ठेवलंय ते 5 वर. 5 धावा धावफलकावरती आहेत. बॅट चेंजचा मात्र इशारा करतोय फलंदाज, मात्र आपल्या बॅटवरती नाराज आहे. बॅटचा पण विचार केला, टेनिस क्रिकेटचा संपूर्णपणे विचार केला तर सगळ्यात जास्त वजन असलेले बॅट मात्र निश्चित आपण पाहतोय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हाताळायचे. म्हणूनच की काय त्यांना टेनिस एल्बोचा जो त्रास झाला, खरं तर टेनिस एल्बो हा आजार लॉंग टेनिस जे खेळाडू खेळतात, जे आपण नेहमी म्हणतो की समालोचक देखील म्हणत असतात शॉर्ट आर्म पुल, म्हणजे ज्या पद्धतीनं एल्बो आणि मनगट याला जॅम करून लॉक करून जो फटका खेळण्यात येतो, जिथे खूप मोठी ताकद लागते, खांद्याचा वापर न करता एल्बोला आणि मनगटाला लॉक करून एका फोर्सनं फलंदाजी करण्यात येते आणि त्या कारणास्तव टेनिस एल्बोचा त्रास देखील झाला. तो मात्र निश्चितच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरला, परंतु टेनिसमध्ये या टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये देखील या फटक्यांचा वारंवार वापर मात्र करण्यात येतो आणि त्या कारणास्तव इथे मात्र बॅट चेंज करण्यात येते फलंदाजाकडून. यावेळी लोअर फुल टॉस कन्वर्ट केला जातोय. इथे उसळी घेतली होती अनपेक्षित, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर होती. ग्राउंड फिल्डिंग तितकीच उत्तम पाहायला मिळाली. 2 सीमारक्षक, एक लॉंग ऑनच्या दिशेनं सचिन भोईर संघाचा कर्णधार आणि एक मिडविकेटच्या दिशेनं प्रेम भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा या चेंडूवरती अर्जित झाल्या. एकूण धावसंख्या ती मात्र 7. खूप मोठी संकल्पना. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहू शकाल केटीएमची ड्यूक बाईक खरोखरच खूप मोठी चर्चेत राहिले. प्रत्येक खेळाडूचं लक्ष त्या ड्यूक बाईककडे निश्चितच आहे, कारण वेगाने धावणारी आणि या बाईकची मात्र आपण किंमत जर का पाहिली बाजारातील किमान 1.5 लाखापर्यंत किंमत जाऊन पोहोचेल. यावेळी चेंडू उडवलाय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून मात्र चेंडू जातोय 1 बाउन्स चौकारासाठी. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आयोजित खार्डी चषक 2018 या स्पर्धेचा तुम्ही आनंद लुटत आहात. या दरम्यान एक अनाउन्समेंट करतोय. 2 व्हीलरची चावी मात्र या ठिकाणी सापडली आहे. दुचाकी वाहनाची कोणाची असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये ती मात्र घेऊन जायची आहे. एकूण धावसंख्या झाली ती मात्र 11. गोलंदाजी करतोय श्याम भोईर. आतापर्यंत दिशेपासून भरकटली गोलंदाजी केले, शरीराचा वेध घेतलेली मात्र गोलंदाजी केले श्यामनं. यावेळी चेंडू काढलाय 2 सीमारक्षकांच्या मधोमध. चेंडू मात्र निघतोय कार्पेटच्या साह्यानं. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी.
दुर्वेश मडवीच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा चौकार. रिस्टी प्लेयर आहे दुर्वेश. ज्या पद्धतीनं बॅट हँडल करतोय, ज्या पद्धतीनं गॅप शोधतोय हा खेळाडू, त्याला थांबवणं आता कठीण झालंय. ते मात्र उंबारली संघाला. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू. पंचांकडे जोरदार अपील, परंतु बॅट अँड पॅड मधून मात्र चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. पहिलं षटक मात्र समाप्त. पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार आले, एक दुहेरी धाव आली आणि एक एकेरी धाव. एकूण धावसंख्या जाऊन मात्र पोहोचले 15 या धावसंख्येवर. कालचा दिवस देखील आपण पाहिला. 3 संघांमध्ये लकी ड्रॉ मात्र करण्यात आला. पाहुण्यांच्या शुभ हस्ते वाकळण विरुद्ध सोनारपाडा एक लढत आपल्याला 29 तारखेला पाहायला मिळेल. नागाव संघानं मात्र पुढील फेरीस मात्र त्यांना निश्चितच आपण म्हणू की त्यांची लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांना पुढील फेरीस मात्र जाण्याची संधी मिळाली. खरोखरच काल अफलातून खेळ मात्र दाखवला तीनही संघांनी. कालचा जो सामना झाला नागाव च्या बाजूने त्याचा विजयाचा कौल पाहायला मिळाला. त्यांनी उसारगर या संघाला मात्र थांबवलं, कारण हवा विरळ होती संध्याकाळी आणि धावसंख्येचा पाठलाग करत असताना इंटरव्हल्स मध्ये गेलेला विकेट देखील चिंतेचं कारण ठरलं. ते उसारगर संघासाठी यावेळी स्लॉक स्वीप खेळला जातोय. पुन्हा एकदा चेंडू येईल स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू मात्र अडवतो एक शेवटच्या क्षणी. सीमा लगत एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा या चेंडूवरती मिळते. मेघनाथ त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक होता. 2 धावेने धावफलक पुढे सरसावेल. 17 धावा स्कोर कार्ड वरती. हॉरिझॉन्टल बॅट शॉट वारंवार आपल्याला पाहायला मिळतात. या खेळपट्टीवरती खोऱ्यानं अक्षरशः धावा ओढल्यात. या स्पर्धेचा महत्तम धावसंख्या ती मात्र 99. त्याचा देखील पाठलाग करण्यात आला होता. तो पाठलाग करताना ज्ञानेश्वर यानं अर्धशतक देखील झळकावलं. 2 अर्धशतक या स्पर्धेदरम्यान आपण पाहिलीत. सचिनचा हा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत, निश्चितच इशारा करतायत. हा चेंडू मात्र स्क्वेअर आहे, खूपच बाहेर हा चेंडू मात्र फेकला ऑफस्टंपच्या बाहेर. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. एकूण धावसंख्या ते मात्र 18. सलामीची जोडी गोरख आणि त्याचबरोबर दुर्वेश ही जोडी मैदानावर आहे. दुर्वेशनं डाबाची संपूर्णपणे सूत्र हाती घेतलीत, आक्रमक झालाय आणि त्याच्या साथीनं उभा आहे तो गोरख. सचिनचा हा चेंडू स्लॉक स्वीप केलाय. यावेळी मात्र गॅप शोधले का, परंतु क्षेत्ररक्षक धावत पळत येतोय. श्री विजय पाटील कक्षाच्या अगदीच समोर मात्र चेंडू फील्ड करतोय. 1 बाउन्स. एक दर्जेदार क्षेत्ररक्षण, परंतु पंच आमचे खूपच तरबेज. त्यांचं लक्ष शेवटच्या क्षणापर्यंत 1 शॉटचा मात्र इशारा त्यांनी दिलाय. 1 धाव कमी मिळेल या चेंडूवरती आणि एकेरी धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 19 वरती. 19 धावा धावफलकावरती आहेत. बॅट ग्राउंड करण्यात आली नाही ती मात्र फलंदाजांकडून आणि याचं भुगतान भोगावं लागतंय. 1च धाव मात्र मिळते ते घेसर संघाला. यावेळी फुलटोस फटका मात्र अतिशय उत्तम आहे. फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडू येतोय षटकारासाठी. थँक्यू डीजे. इथे गोलंदाजी राईट आर्म राऊंड द विकेटनं करतोय सचिन भोईर, संघाचा कर्णधार, परंतु त्याची लाईन मात्र चुकीची आहे. शरीराचा वेध घेतलेली गोलंदाजी करतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय तो गोरख. गोरखसाठी हा चेंडू धीम्या गतीने मात्र फेकला होता. थोडंसं बाहेरचं वळण देखील घेतलं या चेंडूनं. पंचांचा इशारा जरूर येतोय. हा चेंडू लेगबाईटच्या स्वरूपात एकेरी धाव जरूर मिळते. एकेरी धावेने धावफलक मात्र पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ते 26 वर. दुसरं षटक मात्र प्रगतीपथावर आहे. या खेळपट्टीवरती आता दुपारच्या सत्राला मात्र निश्चितच सुरुवात झाली, कारण घड्याळामध्ये आपण पाहिलं तर आता 12:06 म्हणजे दुपारच्या सत्राला सुरुवात झाली आणि दुपारचं सत्र म्हटल्यानंतर फलंदाजांसाठी उपयुक्त असं वातावरण मात्र तयार झालं या क्रीडांगणावर. खुलव्या टप्प्याचा हा चेंडू अक्षरशः खोदून काढला. डोक्यावरून मारतो मात्र गोलंदाजाच्या. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेल तत्पूर्वी मात्र 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळणार.
या दुहेरी धावेनं धावफलक पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचेल ते 28 वर. 28 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत मोठे फटके जरूर आलेत. त्याच जोडीनं जिथे सिंगल्स होत्या तिथे मात्र डबल्स कन्वर्ट केल्यात. म्हणजे मैदानावरती धावगती राखण्यामध्ये यश आतापर्यंत मिळालं या सलामी जोडीला, गोरख आणि दुर्वेशला घेसर संघासाठी. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक स्वतः कर्णधारानं षटक मात्र हाती घेतलंय. ब्रेक थ्रू नक्कीच द्यायचा असेल तो सचिन भोईरला, कारण त्या ब्रेक थ्रूची तो जरूर वाट पाहतोय. अगोदर स्विच साठी तयार होता, क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले. स्विचिटचा फटका आपण पाहतोय, जातोय तो मात्र कव्हरच्या दिशेनं चौकारासाठी. धन्यवाद डीजे. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला. एकूण धावसंख्या ती मात्र 32. खरोखरच जे कक्षांना नावं देण्यात आलेली आहेत, श्री जयवंत पाटील कक्ष, दिनकर दातेलकर कक्ष असेल, लव परब कक्ष, भरत आलिमकर कक्ष, सुनील पाटील कक्ष, श्री विजय पाटील कक्ष, काही मंडळी या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्या काळामध्ये असा विचार केला तर असे फटके बहुतांशी खेळलेच जात नसायचे. आता या फटक्यानं उधाण आलंय. काही वर्षांपूर्वी आपण पाहिलं, 4 ते 5 वर्षांपूर्वी एखादा रिव्हर्स स्वीपचा फटका खेळल्यानंतर प्रेक्षक वर्गाकडून टाळ्या यायच्या. स्विचिटचा खेळल्यानंतर मात्र त्या खेळाडूची प्रशंसा देखील व्हायची. परंतु आता सर्रासपणे हा फटका मात्र खेळला जातो. स्विचिट खरोखरच लाभदायक ठरतो, परंतु कधी कधी हा स्विचिट किंवा हा रिव्हर्स स्वीप संघाच्या पराभवासाठी देखील कारणीभूत ठरतो. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावफलक जाऊन पोहोचलंय. 16च्या सरासरीनं एक ठोस सुरुवात, दमदार सुरुवात मात्र पाहायला मिळते घेसर संघाकडून. उंबारली संघाच्या वतीनं तब्बल 32 धावा. 32 धावा धावफलकावरती आहेत. दुपारच्या सत्राला मात्र सुरुवात झाली. गोलंदाज सोमनाथ भोईर मात्र षटक फेकण्यासाठी तयार आहे. 25 मिनिटांचा अवधी असेल. मगाशी सचिन भोईर यांनी एका खूप सुंदर वक्तव्य केलं नाणेफेक जेव्हा होत होती तेव्हा, की ही स्पर्धा नेहमी शिस्तीची राहिली. या स्पर्धेमध्ये गैरवर्तणुकीला कधीच मात्र दुजोरा दिला जात नाही. जो गैरवर्तणूक करतो त्यास मात्र निश्चितच पॅनल्टीला भुगतान भोगावं लागतं. एक वेगळ्या प्रकारची शैली या गोलंदाजाची. लॉंगॉनच्या दिशेने मात्र चेंडू जातोय. अगोदर गोलंदाजाची शैली आपल्याला वेगळी वाटली. थ्रो फेकताना देखील एका वेगळ्या शैलीने मात्र थ्रो फेकला लॉंगॉनच्या सीमारक्षकानं. बहुतांशी असे आपण पाहतो क्षेत्ररक्षक, कारण खांदे उतरलेले असतात. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कारण क्रिकेट खेळत असताना वॉर्मअप न करता मैदानावरती उतरणं हे त्याच्या मागचं कारण असतं. 2 धावा मिळाल्या. धावफलक मात्र जाऊन पोहोचले 34 वर. यावेळी कोरव्या टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर मात्र खेळण्यात आला, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू निघतोय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक 2 धावा मात्र वाचवणार नाही. 2 धावा मिळत आहेत. धावत पळत कंप्लीट करतायत. एकूण धावसंख्या ते मात्र 36. तिसरं षटक मात्र मार्गस्थ आहे. सोमनाथ भोईर यांचं एक वेगळी शैली त्यांच्या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यासाठी खरोखरच ओळखला जातो. इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं फलंदाजाकडून, परंतु क्षेत्ररक्षक होता स्क्वेअर लेगला धावत पळत आला तो मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं दुहेरी धाव जरूर मिळेल फलंदाज गोरखला. या दुहेरी धावेनं स्कोर कार्ड मुसंडी मारते, जाऊन पोहोचेल ते 38 वर. 38. मोठे फटके येत नाहीयेत. अशा वेळी मात्र हे फलंदाज सिंगल्स आणि डबल्स वरती मात्र कॉन्सन्ट्रेट करतायत. हेच खरं क्रिकेट आहे मित्रांनो. एवढी लोअर फुल टॉस कन्वर्ट केला जातोय. 2 सीमारक्षकांच्या मधोमध चेंडू. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. फिटनेस लेवल किती महत्वाची असते क्रिकेटमध्ये. फिट असाल तर हिट व्हाल असं म्हटलं जातं. फिटनेस लेवल, कारण खांद्याला कुठेतरी इजा आहे या खेळाडूची, म्हणूनच की काय फुल थ्रो तो फेकू शकत नाही. आता मात्र त्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल जरूर होईल, कारण हा खेळाडू महत्वाचा आहे तो उंबारली संघासाठी, परंतु फिटनेस नसल्या कारणास्तव, व्यवस्थित फिट नसल्या कारणास्तव मात्र थ्रो फेकू शकला नाही. 2 धावा मिळत आहेत. या दुहेरी धावसंख्येने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 40 वर. 40 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा अद्याप खेळ बाकी आहे. यावेळी वेगळ्या पद्धतीचा फटका. काय होतं या फटक्यामध्ये? पंचांकडे अपील आणि पंच मात्र सांगतायत की हा फलंदाज बाद आहे, परंतु हा फटका कोणता खेळायचा होता हा देखील प्रश्नचिन्ह पडला असेल सर्व प्रेक्षकांना.
वेगळ्या पद्धतीचा एक वेगळ्या धाटणीचा फटका खेळायचा होता, तो गोरखला. सहजरित्या धाबा येत होत्या. असं असताना देखील आपण पाहतोय की एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. पुढे डान्सिंग डाऊन द विकेट होता. शेवटच्या क्षणी रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, म्हणजे एकाच वेळी किती फटके खेळायचे होते. डबल माइंडेड हा खेळाडू होता. खूपच विचारांच्या भोवऱ्यात मात्र हा खेळाडू फलंदाजी करत होता असं आपल्याला वाटलं. रनआउटच्या स्वरूपात, स्टंपिंग नव्हे तर रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. 10 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येचं योगदान त्यानं दिलं. संघाची धावसंख्या ती मात्र 40 आणि जो ब्रेक थ्रू हवा होता तो मात्र ब्रेक थ्रू दिला या गोलंदाज सोमनाथनं. यावेळी चेंडू मात्र खालीच राहतोय. समरेन डिलिव्हरी, चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र उसळी अजिबात घेत नाहीये. 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर घेसर संघ जाऊन पोहोचलाय 40 या धावसंख्येवरती उंबारली संघाच्या विरोधात. परंतु या गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आयोजित खार्डी चषकासाठी मात्र कित्येक मान्यवरांचं मात्र सहकार्य लाभलंय. कालही आपण पाहतोय या जलपानाची व्यवस्था संपूर्णपणे ज्यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे ते सन्माननीय पांडुरंग शांतारामजी म्हात्रे साहेब, आदरणीय संतोषजी पाटील साहेब या मान्यवरांच्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेसाठी मात्र ही जलपानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. डायघरचे संतोषजी पाटील साहेब आणि पांडुरंगजी शांताराम म्हात्रे साहेब त्यांच्या वतीने त्यांचं मी देखील मनपूर्वक आभार मानेल. आणि या स्पर्धेसाठी अल्पोपहार आपण पाहतोय सन्माननीय नाना मोकाशी साहेब यांचं देखील मी आभार मानेल. प्रत्येकाचं सहकार्य मात्र लाभलंय. आणि या स्पर्धेचे संकल्पक, या स्पर्धेचे भाग्यविधाता आदरणीय दिनेशजी पाटील साहेबांच्या वतीनं गावदेवी क्रिकेट संघ खार्डी मात्र घेऊन आला एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा खार्डी चषक 2018. या दरम्यान मंचावरती आदरणीय आशिषजी म्हात्रे जे सुप्रसिद्ध गायक आहेत खार्डी गावचे, त्यांचं देखील आगमन झालं. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. खरं तर कुणाल सर, म्युझिक आणि क्रिकेटचं एक वेगळंच नातं आपल्याला पाहायला मिळतं. कारण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचं नाव मात्र त्यांच्या पिताश्रींनी, कारण त्यांचे म्युझिक कंपोजर आवडते होते सचिन बर्मन, म्हणूनच की काय निश्चितच त्यांचं देखील नाव त्याच्या नावावरती मात्र ठेवण्यात आलेलं आहे. ते मात्र भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. म्हणूनच संगीत क्षेत्र आणि त्याचबरोबर क्रिकेटचं हे क्षेत्र यांचं एक वेगळंच नातं नेहमी प्रस्थापित होतं. गोलंदाजी करतोय प्रेम. पहिला चेंडू उसळी घेतली, टेक ऑफ केलं चेंडूनं. यष्टीरक्षकाच्या हातात मात्र चेंडू जाऊन विसावतोय. प्रशांत पाटील या फलंदाजाला तुम्ही पाहू शकाल. लेफ्टी बॅट्समन आहे समोर. गोलंदाजी करतोय उजव्या हाताचा गोलंदाज. यावेळी स्विंग अँड मिस, चेंडू पडल्यानंतर मात्र थोडंसं बाहेरचं वळण घेतोय. खरोखरच गोलंदाज प्रेम भोईर हुशार आहे. गतीपेक्षा टप्पा आणि त्याचबरोबर दिशा या दोन गोष्टींवरती मात्र लक्ष केंद्रित केलं या गोलंदाजानं. क्षेत्ररक्षणाची देखील सजावट तुम्ही पाहू शकाल. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, एक मिड विकेटला आणि एक लॉंग ऑनला. यावेळी चेंडू पंचांकडे जोरदार अपील आणि पंचांनी अपील उंचावले. निश्चितच हेरलंय की हा खेळाडू स्टंपच्या समोर अगदी होता. नो डाऊट इट्स आउट. थँक्यू डीजे अजय. एकूण धावसंख्या ते मात्र 40. चौथं षटक मात्र मार्गस्थ आहे. प्रेम भोईर या गोलंदाजाचं आत्तापर्यंत 3 चेंडूंमध्ये या गोलंदाजानं एकही धाव दिलेली नाहीये. या गोलंदाजाची उंची कुणाल सर आपण पाहिली तर गोलंदाजीसाठी अतिशय उपयुक्त अशी उंची, कारण इतक्या उंचीवरून जर का चेंडू रिलीज होत असेल तर मात्र निश्चितच फलंदाज संभ्रमात पडत असेल. कारण या गोलंदाजाचा चेंडू जरी अगदी आपण पाहतो एखाद्या फुल्लर झोन मध्ये जरी पडला तरी सुद्धा तिथून टेक ऑफ घेऊ शकतो, तिथून उसळी घेऊ शकतो. कारण ज्या रिलीज पॉइंट वरून हा गोलंदाजी करतोय खूप उंचीवरून मात्र चेंडू सोडतोय आणि
त्याचा चेंडू मात्र त्रस्त करतोय सध्या तरी गेसरच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, यावेळी गॅप शोधले, देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुट पंच आपण पाहतोय, फलंदाज सूरज मात्रेच्या बॅटमधून चौकार. या मंचावरती दावडी गावचे आदरणीय जालिंदर पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही सुस्वागतम या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळी ओरपिच चेंडू आहे, रडार मध्ये आला परंतु मिस टाइम फटका. व्यवस्थित बॅटवरती आला नाही परंतु क्षेत्ररक्षकानं चुकी केली, चुकीला माफी नाही. 4 धावा मात्र मिळत आहेत घेसर संघाला. प्रत्येक चेंडू क्रिकेटमधला काही ना काहीतरी वेगळं घेऊन येत असतो आणि तेच मैदानावरती आपण पाहतोय. पहिले 3 चेंडू गोलंदाज प्रेम भोईरच्या नावावरती, एकही धाव दिली नाही, 1 विकेट कमावली. आत्ताचे 2 चेंडू सूरज मात्रेच्या नावावर. यावेळी शफल झाला होता, खूपच ऑफस्टंपच्या बाहेर गोलंदाजानं पाठलाग केला तो मात्र फलंदाज सूरज मात्रेचा हा चेंडू मात्र निर्धाव जातोय. 4 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक मात्र जाऊन पोहोचले 48 वर. परंतु पुढील होणारा सामना मोठागाव विरुद्ध दावडी. मी विनंती करेल दोन्हीही संघांच्या संघनायकांना की आपण नाणेफेक करण्यासाठी नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. पुढील होणारा सामना मोठागाव विरुद्ध दावडी. दोन्हीही संघनायकांना विनंती करतोय की आपण नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचंय. 4 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला. एकूण धावसंख्या आहे ती मात्र 48. बेस मात्र आखण्यात आलाय, तो घेसर संघाकडून आता पाया उभारण्यात आलाय. त्यावरती एक उंच इमारत मात्र उभी करायची आणि त्या उंच इमारतीच्या दिशेनं वाटचाल देखील करतायत प्रसाद पाटील आणि सूरज मात्रे. गोलंदाज प्रशांत पाटील आणि सूरज मात्रे. प्रेम भोईरने प्रयत्न जरूर केले, पहिले 3 चेंडूवरती अतिशय चांगली गोलंदाजी, परंतु 5व्या चेंडूवरती जो झेल सुटला त्या कारणास्तव मिळालेला चौकार नवसंजीवनी मात्र देईल आणि आत्मविश्वास आणखी वाढेल तो मात्र सूरजचा आणि त्याच्या साथीनं असलेल्या प्रशांत पाटीलचा. अंतिम षटक मात्र मार्गस्थ. एक वेगळ्या शैलीनं मात्र गोलंदाजी करणारा गोलंदाज सोमनाथ भोईर मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होईल. अंतिम षटक आहे, अंतिम षटकामध्ये ठोस फलंदाजी करायची हा एकच हेतू मात्र फलंदाजी करणार. यावेळी चेंडू रडार मध्ये आहे, बघूया डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय का. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर मात्र चेंडू जातोय कौ कॉर्नरच्या दिशेनं. षटकार. देवी खरडी गावाची पाठीशी उभी हाय, मोठे मानाची सच्चे वाजाची पाठीशी उभी हाय. हा फिकिरा माना कणाची ना दादा दिनेश पाटील पाठीशी. थँक्यू डीजे मास्टर. 54 धावा धावफलकावरती टायटल सॉन्ग आपण ऐकतो या स्पर्धेचा. खरोखरच एक उत्तम गीत आपण ऐकतोय, टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. खरोखरच एकूण धावसंख्या झाली ती मात्र 54. यावेळी चेंडू इट्स अनप्लेबल, रिअली अनप्लेबल. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा या गोलंदाजांसाठी, कारण हा चेंडू मात्र निश्चितच पायचित करतोय तो फलंदाजाला. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार आला आणि लगेचच गोलंदाज सोमनाथ भोईरनं मात्र प्रत्युत्तर दाखवलं, प्रत्युत्तर दिलं ते मात्र फलंदाज प्रशांत पाटीलला. दुसऱ्या चेंडूवरती पायचीच्या स्वरूपात मात्र गडी बाद केला तो सोमनाथ भोईर यांनी. एकूण धावसंख्या झाले 54. दुपारच्या सत्राला मात्र सुरुवात झाली. दुपारचं सत्र म्हटल्यानंतर प्रेक्षकांना देखील माहिती आहे या खार्डी चषकामध्ये गेले 2ही दिवस धावसंख्या खोऱ्यानं मात्र ओढण्यात आल्यात. निश्चितच घेसर संघाचा तरी विचार असेल की 70-75 पर्यंत इथून आम्हाला पोहोचायचंय. गोलंदाज तयार सोमनाथ. यावेळी बॅट अँड पॅड मध्ये चेंडू मात्र टाकला जातोय. काय गोलंदाजी चालू आहे
या गोलंदाजाकडून शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाज आता पाठलाग करतोय, अक्षरशः रीड करतोय. तो मात्र फलंदाजाला त्याची धाटणी काय आहे, त्याची शैली काय आहे, कोणत्या बाजूने तो फटके लगावतोय, त्याचं पदलालित्य काय आहे, तो स्टान्स कोणता घेतलाय, गार्ड कोणता घेतलाय, या सर्वच गोष्टींचा मात्र विचार करून गोलंदाजी करतोय तो मात्र सोमनाथ भोईर. एकेरी धाव जरूर मिळते, धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय ते 55 वर. गेसर विरुद्ध उंबारली चालू असलेला हा सामना आजच्या दिवसातील चौथा सामना आपल्या समोर आहे. पुढील होणारा सामना मोठागाव विरुद्ध दावडी. यावेळी चेंडू मिस टाइम फटका आहे, क्षेत्ररक्षक वाट पाहतोय तिथे, झेल मात्र टिपणार. आणखी एका विकेटचं पतन, गोलंदाज सेलिब्रेशन देखील करतोय या विकेटसाठी. एक गोलंदाज असा आपण पाहिला तो म्हणजे प्रेम भोईर, ज्याचा चेंडू पडल्यानंतर कुठूनही टेक ऑफ घेत होता, उसळी घेत होता. त्याच्या उंचीच्या कारणास्तव त्याच्याच इतकी उंची असलेला सोमनाथ भोईर गोलंदाजी करतोय, त्याचा चेंडू मात्र राहतोय खाली. याच्या मागचं कारण आहे त्यांची ॲक्शन. मित्रांनो, हे एक वेगळं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक जण आपापल्या शैलीतून, आपापल्या गोलंदाजीच्या शैलीतून, आपापल्या ॲक्शनमधून काही ना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तसंच देताना मात्र दिसतोय सोमनाथ भोईर हा गोलंदाज. यावेळी चेंडू अक्षरशः खडून काढलाय, चेंडू मात्र येतोय अगदी समालोचन कक्षाच्या समोर. शेवटच्या चेंडूवरती अजूनही एक चेंडू मात्र बाकी आहे. अक्षरशः षटकार मात्र या चेंडूवरती आला. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल या षटकाराने 61 या धावसंख्येवर. एक चेंडू मात्र शिल्लक आहे या सत्रातील. 61 धावा धावफलकावरती आहेत. मी विनंती करतोय मोठा गावानी दावडी, मोठा गावानी दावडी संघाचा कर्णधार, आपण त्वरित नाणेफेकी कक्षामध्ये यायचंय. नाणेफेक करण्यासाठी 61 धावा धावफलकावरती आहे. षटकारानं खातं मात्र उघडतोय तो प्रवीण पाटील. यावेळी चेंडू हवेत, 3 खेळाडू मात्र चेंडू खाली येत आहेत. 2 धावा जरूर इथे फलंदाज थांबवतोय. बघा माहिती आहे, कारण या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो, या स्पर्धेचा नियम माहिती आहे मित्रांनो, कारण इथे सामना बरोबरी सुटला तर मात्र विकेट टॅली केल्या जातात आणि विकेट जर का सेम असल्या, समान असल्या तर मात्र नाणेफेकीच्या कौलावरती विजय घोषित करण्यात येतं. म्हणूनच की काय, नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजानं मुद्दामून थांबवलं. एकूण धावसंख्या झाले ते मात्र 63, 63, 64 धावसंख्येचं मात्र लक्ष असेल ते उंबारली संघाला 30 चेंडूंमध्ये. मोठागाव आणि दावडी या दोन संघनायकांच्या दरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल होते. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मात्र नाणेफेकीचा कौल होतोय. मोठागावचे कर्णधार निलेशजी मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत आमचे समालोचक उमेशजी मात्रे मात्र जोडले जात आहेत. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहू शकाल 5व्या क्रमांकाचा सामना या ठिकाणी खेळवला जाईल आणि या सामन्याचा टॉस इथं केला जातोय. मोठा गाव वर्सेस दावडी. आमचे सन्माननीय परशुराम म्हात्रे साहेब यांच्या शुभास्ते, सन्माननीय पांडुरंगजी म्हात्रे साहेब यांच्या शुभास्ते या सामन्याचा टॉस इथं करणार आहोत. आपण पाहू शकाल दावडी संघाचा संघनायक आणि मोठा गाव संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहू शकाल दावडी आणि मोठा गाव या दोन संघाच्या दरम्यान इथं टॉस केलाय आणि टॉस इथं जिंकलाय दावडी या संघाच्या संघनायकानं. आणि दावडी संघाच्या संघनायकाकडे बोलतोय, टॉस इथं जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर तुमचा प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. आणि काय स्ट्रॅटेजी असेल, काय रणनीती असेल आणि कुठली तयारी आहे या स्पर्धेमध्ये खेळत असताना? आता तर बघू आता. आणि दावडी संघाचा संघनायक इथं उपस्थित आहे. आणखीन एक प्रश्न असेल, कुठले गोलंदाज हे तुमचे मेन एक चांगले कार्य करतील या सामन्यामध्ये? रवी पवार, गुरुनाथ पाटील, कल्पेश पाटील आणि मी रणजित पाटील.
नक्कीच दावडी संघात आणखी एक प्रश्न तुमच्याकडे असेल, कारण मोठा गाव या परिसरामध्ये एक ताकदवान आणि बलाढ्य संघ आहे आणि त्या संघाला मात्र कुठपर्यंत धावांपर्यंत रोखणार? 55 तर 60 पर्यंत रोखू शकतो. तर हा होता मित्रांनो दावडी संघाचा संगणक. खूप खूप शुभेच्छा, विश यू ऑल द बेस्ट. तर मोठा गाव संघाचा संगणक आमच्या समेत उपस्थित आहे. तुमच्याकडे टॉस तुम्ही हारला आणि टॉस हारल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय तुमच्या माध्यमातून तुम्हाला आलाय. तर बॅटिंग करत असताना कितपर्यंत धावांचा डोंगर तुम्ही उभारणार आणि काय स्ट्रॅटेजी असेल या सामन्यामध्ये खेळताना? आम्ही 63 धावांपर्यंत मजल मारण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जितका चांगला खेळ करता येईल तेवढा आम्ही 100% मैदानात योगदान देण्याचा प्रयत्न करू. आणि आणखीन एक नक्कीच प्रश्न असेल तुमच्यासाठी की कुठले फलंदाज हे या सामन्यामध्ये तुमचे फोकस करतील? मयूर भोईर, किरण पाटील, महेश वेल्ले, परेश भोईर आणि मी स्वतः निलेश म्हात्रे. तर विश यू ऑल द बेस्ट मोठा गाव संघाच्या संघाला. मित्रांनो इथे टॉस झाला, टॉस जिंकलाय दावडी या संघानं आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून झालाय. धन्यवाद. थँक्यू. द्वितीय सत्राला प्रारंभ होतोय. 64 धावसंख्येचं मात्र आव्हान ठेवण्यात आलंय उंबरली संघाच्या विरोधात आणि या द्वितीय सत्राला प्रारंभ होतोय आणि Yes, sir. फोनवरती सचिन सोमने थोडासा अडवतोय कारण अतिथी देव भव ही परंपरा जपणारी स्पर्धा आहे. मित्रांनो आपण पाहू शकाल मंचावर ज्यांचं नुकतंच शुभ आगमन झालं असे सन्माननीय पांडुरंग म्हात्रे साहेब हे मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण करीत आहोत. कारण मित्रांनो या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जलपाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झाली असे आमचे सन्मान्य पांडुरंग म्हात्रे साहेब यांचा सन्मान या क्रीडा स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे भाग्य विधाते दिनेश शेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक, तुळशीचं रोपटं आणि एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. त्यानंतर आपण पाहू शकाल पडले गावचे आमचे सन्माननीय पंढरीनाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित सन्मान महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आहेत सन्माननीय पंढरीनाथ पाटील साहेब यांचाही यथोचित सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे शिल्पकार तुम्हा सर्वांचे लाडके दिनेश शेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. त्यानंतर आपण पाहू शकाल मंचावर दावडी गावचे स्थानिक नगरसेवक सन्माननीय जालेंदर पाटील साहेब ही मंचावर उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजक दिनेश शेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, तुळशीचं रोपटं आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जातं. या जालेंदर पाटील साहेबांना सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद उमेश सर आणि त्याचबरोबर समीर सोमणे सर. बॉल हवेत आहे मिड ऑफच्या दरम्यान, क्षेत्ररक्षक तैनात, तिथे सिंगल कंप्लीट केली जाईल. टार्गेट या मॅच मध्ये ज्या आतापर्यंत सामने झाले 3 त्या तुलनेने थोडंसं जास्त आहे गावदेवी उंबारली संघाच्या समोर. परंतु गावदेवी उंबारली संघाला मी अतिशय जवळून पाहिलंय. हा संघ मेहनतीने अनेक सामने जिंकलाय, भरपूर मोठमोठ्या स्पर्धा खेळतो नेहमीच गावदेवी उंबारली संघ आणि दर्जेदार प्रदर्शन करतो. परंतु त्यांच्या समोर तेवढ्याच ताकदीचा संघ आहे घेसर आणि हा संघ देखील मागे नाहीये या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. यावेळेला लॉफ्ट केलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय डीप मध्ये, लॉंग ऑफच्या दरम्यान सिंगल कंप्लीट. सेकंड रन इथे अतिशय वेगाने कंप्लीट केली जाते. हीच खासियत आहे गावदेवी उंबारली टीमची, मेहनतीने धावा करतात. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, खूप चांगलं क्रिकेट ते खेळतात. खिळकाळेश्वर जी ट्रॉफी झाली त्या स्पर्धेचा विजेता संघ आणि मी मगाशीच म्हटलं होतं उंबारली संघाच्या बाबतीत एवढंच नाही की रायगड पनवेल परिसरामध्ये देखील छाप सोडली आहे त्या टीमने. वाकळन संघ सध्या संपूर्ण
ग्रामीण स्पर्धा कव्हर करत असताना खूप चांगलं प्रदर्शन करतो. त्याच पद्धतीने या प्रभागातील मोठागाव संघ असतील, उंबार्ली संघ असतील, खूप चांगलं कमबॅक करतात. खूप चांगलं प्रदर्शन त्यांचं देखील आहे मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. आकुटप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर होता, परंतु पुल फटका अनसक्सेसफुल होईल आणि यावेळेला मिड ऑनला झेलचीच्या रूपात पहिल्या विकेटचं पतन होतंय. फलंदाजी ते बाद होतोय प्रेम भोईर. ड्रम ऑर्गन सॅक्सफोन वाजवतो श्याम, ढोलकीना पॅड ड्रम ऑर्गन सॅक्सफोन वाजवतो श्याम, ना आशिष मात्रेचा ऑर्केस्ट्रा वाजतोय मेरे बायान का नाम, ए आशिष मात्रेचा ऑर्केस्ट्रा वाजतोय मेरे बायान का नाम. खूप चांगलं गीत आशिष म्हात्रे आपल्या मंचावर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खार्डी गावचे सुप्रसिद्ध असे गायक आणि गायकीच्या क्षेत्रामध्ये देखील खार्डी गाव मागे नाहीये याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण तुम्ही पाहू शकाल आपल्या मंचावर आशिषजी म्हात्रे साहेब. आणि तेवढंच दर्जेदार आयोजन या स्पर्धेचे शिल्पकार तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय दिनेश शेठ पाटील, गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आयोजित गावदेवी खार्डी चषक 2018 तुम्ही अनुभवताय. पुन्हा एकदा या सत्रामध्ये सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. एका बाजूला बॉक्सिंग डे टेस्ट मॅच आहे, दुसऱ्या बाजूला ही गावदेवीची खार्डी ट्रॉफी आपल्या समोर रंगताना दिसते. दोन्ही क्रिकेटमध्ये भारतीय टीमचा जलवा आहे आणि सध्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मी म्हणेन खार्डी चषकाचा जलवा आहे. कारण चर्चेतलं नाव आहे, चर्चेतलं आयोजन आहे. दरवर्षी काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा मानस आदरणीय दिनेश शेठ पाटील यांचा असतो, NB नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा असतो आणि दरवर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळी छाप सोडली जाते. तर यावर्षी देखील मालिकावीरासाठी आपण पाहू शकाल KTM ड्यूक बाईक आहे, जी तरुणांसाठी भरपूर आवडीची बाईक आहे आणि दुसऱ्या बाजूला चांदीचा मुलामा असलेल्या या ट्रॉफीज पाहायला मिळतात. फुलर लेनचा बॉल ऑन ड्राईव्ह इथे केलाय, खूप चांगला फटका हलक्या हाताने खेळलाय, सॉफ्ट हँडेड स्ट्रोक आणि त्यावर दुसरी धाव धोक्याची होऊ शकते, परंतु थ्रो कुठे फेकताय तुम्ही, चुकीचा थ्रो आणि त्याचा फायदा इथे होतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. गावदेवी उंबार्ली टीमसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 12 या आकड्यावर. सेकंड ओव्हर टाकण्यासाठी येतात आनंद पाटील आमच्या दूरवरच्या एंड कडून, म्हणजेच फडकेपाडा एंड कडून गोलंदाजी इथे होते. स्ट्रायकिंग एंडला खेळतात बॅट्समन भावेश पाटील. उंची थोडीशी कमी आहे, परंतु क्रिकेटमध्ये उंचीला महत्व नाहीये. मी पाहिले असेल 34 शतकं खोऱ्याने धावा अर्जित केल्या सुनील मनोहर गावस्करने आणि 100 शतकं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने लगवली. अतिशय कमी उंचीच्या असताना देखील मोठमोठे गोलंदाज मोठमोठ्या उंचीने बॉल त्यांच्या नजरेसमोरून जात होते, परंतु तरी देखील त्यांनी भरपूर धावा भारतीय टीमसाठी कोऱ्याने ओढल्या. तर या मॅचमध्ये तशीच अपेक्षा आहे उंबार्ली टीमच्या खेळाडूकडून, परंतु दुसऱ्या बाजूला आपण विचार केला टीम घेसर संघाचं, तर त्यांना पाहिजेत विकेट. यावेळेला तुम्ही पाहू शकाल शफलून स्वीप करायचा होता ऑन साइडला, परंतु बॉल चाललाय गली रिजन मध्ये. लेग बाईटचा इशारा त्या अंपायरच्या माध्यमातून येतो. अतिशय चांगली पंचांची भूमिका आहे गावदेवी खार्डी चषकामध्ये. खूप सुरेख असं आयोजन, दैदिप्यमान सोहळा आपल्या समोर रंगतोय. चारी बाजूला सीमारेषा असलेले मैदान, सुसज्ज असं वातावरण, क्रिकेट या खेळासाठी पोषक असं वातावरण हिवाळ्याच्या दिवसामध्ये. आणि तुम्ही पाहू शकाल या संपूर्ण वर्षाच्या सरतेशेवटी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. सुरेख चेंडू, तेवढाच चांगला फटका ऑन साइडला खेळून काढला. शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. सिंगल डबलवर आता जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं जातं गावदेवी उंबार्ली टीमच्या माध्यमातून. त्यांना माहिती आहे काही स्लॉग हिटर त्यांच्या टीममध्ये आहेत, ते धावांपर्यंत पोहोचून देतील त्यांच्या संघाला. परंतु जर दुसऱ्या बाजूला आपण विचार केला घेसर संघाचा, तर त्यांना पाहिजेत विकेट. रेग्युलर इंटरव्हलमध्ये ब्रेक थ्रू त्यांना पाहिजेत. गावदेवी उंबार्ली संघाचा विजयरथ रोखायचा असेल तर. आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली स्कोरबोर्डवर 14. टार्गेट या मॅचमध्ये 64 रनचं, म्हणजे अजूनही अर्धशतक लगवायचं आहे गावदेवी उंबार्ली संघाला या मॅचमध्ये. यावेळेला ओव्हरपिच बॉल होता, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आणि इथे पाहू शकाल मागच्या दिशेने बॉडी बॅलन्स थोडंसं चुकलं, कॅच मात्र निसटला. नजर हटी दुर्घटना घटी अशा पद्धतीने इथे काहीसं चित्र रंगलं आणि अखेर धावा मात्र मिळत आहेत 2. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 16 जाऊन पोहोचली. षटक क्रमांक आनंद पाटील यांचं दुसरं सध्या मैदानामध्ये चालू असताना. क्षेत्ररक्षणाची सजावट जर पाहिली तर शॉर्ट फाईन लेग, त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने या षटकातले अजूनही
2 चेंडूचा खेळ शिल्लक, 1 पॉइंट ठेवण्यात आलाय. त्याचबरोबर मिड ऑफला जिथे झेल सुटला तिथे एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर शॉर्ट बॅकवर स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय. मिड ऑनचं क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. श्री दिनकर दातिलकर कक्षाच्या बरोबर बाजूलाच ऑन साइडला लॉंग ऑन आणि त्याचबरोबर सुनील पाटील कक्षाच्या दिशेने मिड विकेट. ओव्हरपिच बॉल होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या जवळ चेंडू जातोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नवनाथने थ्रो केला. इथे गोलंदाजाने चेंडू सोडला आणि त्याचा फायदा घेतला जातोय दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. 3 धावा ऍड होतील टीमच्या टोटलमध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 19 या आकड्यावर. 19 ऑन स्कोरबोर्ड. 19 धावा, 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. क्रिकेटचा हा थरार, एक चांगलं युद्ध दोन टीमच्या दरम्यान, क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर बॅट आणि बॉलच्या दरम्यान, आणि मजा येईल या मॅचच्या दरम्यान. शेवटपर्यंत ही मॅच रंगेल, नो डाऊट. दोन्ही संघ ताकदीचे आहेत, भरपूर वेळेला एकमेकांच्या विरोधामध्ये आलेत आणि खूप चांगलं क्रिकेट यांनी पेश केले या डोंबिवली नगरीमध्ये. पुढचा चेंडू बॅटची कडा घेतली, फ्लाय झाला आणि चेंडू सरळ जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. लॉंग स्टॉप रिजन मध्ये पंचांचा इशारा. बॅटला ब्रश झाल्यानंतर चेंडू सीमारेषा पार आणि शेवटच्या बॉलवर मात्र इथे गोड होतोय. हा शेवटचा बॉल उंबारली टीमसाठी. 4 धावा मिळतील आणि 4 धावांबरोबर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 23 धावा. आदरणीय विशाल भोईर साहेब मोटागावरून खास उपस्थित झाले. त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. विशालजी भोईर साहेब, सुस्वागतम. आपलं स्वागत आहे आदरणीय दिनेश शेठ पाटील यांच्या वतीने गावदेवी खार्डी चषक 2018 मध्ये. तर 2 षटकाचा खेळ संपला. अतिशय चांगलं इथे प्रदर्शन बॅटिंग करत असताना गावदेवी उंबारली संघ. कारण महत्वाची बाब म्हणजे त्यांनी प्रेम भोईरचा फक्त एकमेव विकेट गमावलाय. दोन्ही फलंदाज आता सेट झालेत, काही चेंडूंचा खेळ खेळलेत, त्यामुळे सचिन आणि भावेश इन ऍक्शन दिसत आहेत. परंतु आमच्या मुख्य व्यासपीठ एनकडून गोलंदाजी मार्कवर येतोय आकाश भोईर, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. वैयक्तिक दुसरं, संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी तयार. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकाल, 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला आहेत. यावेळेला लोअर फुल टोस स्वीप केलाय चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड एवढी फास्ट आहे, इथे बॉल थांबणार नाही. चेंडू सीमारेषा पार, 4 रन. GTC चे फाउंडर जल्पेश भोईर यांचं देखील इथे आगमन झालंय. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट या टेलिकास्टच्या दुनियेमध्ये. मला वाटतं काल ट्रेडिंगमध्ये 5 नंबरवर होतं GTC. म्हणजेच यूट्यूबच्या माध्यमातून जगभरामध्ये जेवढे काही इव्हेंट कव्हर होतात त्याच्यामध्ये 5 नंबरवर GTC असणं म्हणजे सर्वाधिक मोठी बाब आहे मित्रांनो. ज्यांना ट्रेडिंग समजतं यूट्यूबचं त्यांना नक्कीच लक्षात आली असेल की ज्या पद्धतीने GTC काम करतंय या यूट्यूबच्या दुनियेमध्ये ती अतिशय वाखण्याजोगी गोष्ट आहे. खूप चांगलं कार्य जल्पेश भोईर आणि त्यांची टीम. यावेळेला स्विंग आणि मिस, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. कारण या तरुणाने भरपूर तरुणांना रोजगार निर्माण करून दिलाय. आज तुम्ही पाहू शकाल चुली पेटल्या गेल्यात आणि आज राजस्थानपर्यंत लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून पोहोचवलं जात आहे. हॅट्स ऑफ टू यू जल्पेश भोईर अँड ऑल टीममेट्स. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 27. फुलटोस बॉल, पुन्हा एकदा तोच फटका, परंतु यावेळेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. लॉंग लेगच्या दरम्यान 1 रन कंप्लीट. दुसरी रन धोक्याची होईल आणि तसंच होतंय. आवश्यकता होती का या दुसऱ्या धावेची? क्रिकेटची आत्महत्या, फलंदाज बाद. पाटलानी पालखी चंदनी घडविली, त्या आलोक चौधरीनी पालखी फुलानी सजविली. आदिमाया तू शिवशक्ती, आदिमाया तू शिवशक्ती, बसली भिवंडी
वाडी शहराला मानवर साचा जीव मी आहे. यश मिळवायचंय, प्रत्येक संघाला ही स्पर्धा जिंकायची आहे. याच उद्देशाने मैदानामध्ये उतरलाय हा संघ आणि या मॅच मध्ये देखील तोच उद्देश उराशी बाळगून दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात. गावदेवी उंबारली आणि त्यांच्या विरुद्ध घेसर. समीकरण आता सातत्याने बदलतंय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 28. या मॅच मध्ये टार्गेट ठेवण्यात आलंय 64 धावांचं. लक्ष चांगलं आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये राजकुमार पाटील. सध्या स्ट्रायकिंग एंडला तोच आहे. पंचाकडून गार्ड घेत असताना राजकुमार पाटील. आकाश भोईर लेफ्ट मोर द विकेट. पहिला चेंडू तुम्ही पाहू शकाल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या वरतून उडवायचा होता आणि लाईन मध्ये नव्हता हा फलंदाज स्ट्रोक खेळण्यासाठी. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. स्विंग होतोय चेंडू. सकाळच्या सत्रापासून हेच पाहायला मिळालं. आता मात्र खेळपट्टी तापेल आणि धावा खोऱ्याने होतील. पहिल्या दिवशी 1002 धावा, दुसऱ्या दिवशी 1070 धावा, तिसऱ्या दिवशी पाहूया किती धावा होत आहेत या स्पर्धेमध्ये 9 मॅचेस मध्ये. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं. एक ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू पुन्हा एकदा स्विंग झाला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी. नॅशनल लेग ब्रेक, बोटातली जादू, खांद्याचा पुरेपूर वापर, रिदम, लाईन, लेन, दिशा, नियंत्रण सर्व काही चांगलं इथे पाहायला मिळालं गोलंदाज आकाश भोईरच्या माध्यमातून. यंगस्टर आहेत आणि सध्या खूप चांगलं प्रदर्शन करत असताना सूरज दुधकरने मला मागच्या मॅच मध्ये इम्प्रेस केलं. या मॅच मध्ये आकाश भोईर. यावेळेला टायमिंग कदाचित फसलंय. चेंडू हवेत आहे मिड विकेट रिजन मध्ये. खूप चांगला झेल. इथे होतं प्रेशर फलंदाजावर कारण आल्या आल्या 2 चेंडू निर्धाव खेळला राजकुमार पाटील आणि त्याला मात्र जावं लागतंय. हा खेळाडू ठरतोय ब्रॉन्झ डकचा शिकार कारण 3 चेंडू फेस केल्यानंतर इथे राजकुमार पाटील तंबूच्या दिशेने परतलाय. चांगलं संगीत. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. धावसंख्या स्कोरबोर्डवर 28. या मॅच मध्ये टार्गेट सेट करण्यात आलं होतं 64 धावांचं आणि अजूनही 12 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता असेल. छत्तीस धावांची आवश्यकता असेल, माफ करा. 12 चेंडू आणि 36 धावा हे समीकरण मैदानामध्ये यश संपादित करायचंय. दोन्ही संघ ताकदीने लढतायत. मी मगाशी उंबारली टीमचा उल्लेख केला होता. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या, परंतु आकाश भोईरने काय स्पेल पेश केलाय. त्याने मॅच मध्ये लगाम लगवला गावदेवी उंबारलीच्या या विजय रथावर. मी म्हणेन चांगली गोलंदाजी आमच्या समालोचन कक्षाच्या एन कडून. तुम्ही पाहू शकाल मंचावर अनेक मान्यवर आहेत. दिनेश शेठ पाटील यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी त्यांचे अनेक परम मित्र उपस्थित आहेत. दिनेश शेठ पाटील यांचं क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे. NB नाहर फायटर या नावाने भारतातल्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा संघ नेहमीच खेळताना दिसतो. एवढंच नाहीये, ग्रामीण क्रिकेटसाठी देखील त्यांनी भरपूर केलंय. आज एक मानाची स्पर्धा आपल्या समोर रंगते गावदेवीच्या आशीर्वादाने. नेहमीच राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल रुग्णांची सेवा देखील त्यांचं कुटुंब करतंय. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये दिनेश शेठ पाटील यांचं कुटुंब खूप अग्रेसर आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा कार्याचा गुणगौरव हा झालाच पाहिजे आणि ते आज आपल्या मंचावर सातत्याने या स्पर्धेवर लक्ष ठेवून आहेत. कारण सकाळी ठीक 7:30 वाजता ते उपस्थित झाले होते मैदानाची पाहणी करण्यासाठी आणि 9 वाजता पहिला बॉल पडला या स्पर्धेमध्ये. आज यावला फटका चांगला आहे ऑन साइडला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे मात्र प्रेक्षक झालेत क्षेत्ररक्षक. पंचांचा इशारा येतोय हा षटकार. मोठा षटकार. इथे कुमार पाटील मैदानामध्ये आलेत.
पण पाहू शकाल धडधाकट शरीर यष्टी आहे. पहिल्याच बॉलवर तुटून पडला हा फलंदाज. तुटूनच नव्हे तर षटकार देखील अर्जित केला. जिथे 36 धावा करायच्या होत्या आता समीकरण बदललं. 11 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे गावदेवी उंबारली संघाला. मोठा फटका येतोय गोलंदाज प्रशांत पाटील यांच्या गोलंदाजीवर. मगाशी फिल्डिंग चांगली केली आणि थ्रो चांगला केला होता प्रशांत पाटील यांनी. बॅटची कडा घेतली, बॉल तिथेच विसावतोय. एक फलंदाज कदाचित रनआउट होऊ शकतो, परंतु इथे तर रेसच लागली आहे. भाग मिल्का भाग. दोन्ही खेळाडू धावतात एकाच दिशेने आणि बॉल देखील फेकलाय, परंतु रन मात्र मिळताना दिसत नाही. तर हेच होतं चित्र क्रिकेटमध्ये. एखादा बॅकअपला असता तर बॉल फेकता आला असता, परंतु दोन खेळाडू, एक जण बॉल थ्रो करण्यासाठी धावत होता आणि दुसरा खेळाडू आपली विकेट वाचवण्यासाठी धावत होता. इथे असं वाटलं की कुठेतरी हरण समोर धावते आणि त्याच्या मागे चित्ता धावतोय. दोन्हीही खेळाडू एकाच दिशेने प्रयत्न करत होते आणि अखेर इथे मात्र यश कोणालाच मिळालं नाही. धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिर आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 34. 10 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता असेल. लक्ष थोडस दूर होत चाललंय टीम कडून. पाहूया कशा पद्धतीने बॅटिंग करतोय कुमार पाटील. फुलटोस बॉल रडार मध्ये होता कुमार पाटीलच्या. दोन्ही हातांनी मेजवानी स्वीकारली आणि श्री भरत अलिमकर स्टँड मध्ये. चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 24 धावा. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, सक्सेस हॅज नो एलिव्हेटर्स, यू हॅव टू टेक स्टेअरकेस. म्हणजे तुम्हाला प्रत्येक एक पायरी चढून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि तसाच प्रयत्न सध्या मैदानामध्ये कुमार पाटील करतोय. एक पायरी तो चढत असताना एक षटकार लागून आपल्याला सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय गावदेवी उंबारली टीमसाठी. परंतु इथे चूक केली प्रशांत पाटील याने. एक मोठा षटकार लगवलाय आणि या षटकाराबरोबर आता मात्र 9 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. बॅटची कडा आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये आपण पाहू शकाल बरोबर पायाच्या बोटांजवळ इथे झेल पकडला गेला. फलंदाज इथे बाद. याच दरम्यान तुम्ही पाहू शकाल आदरणीय दिनेश सोरकडे साहेब यांचे इथे आगमन झालंय आणि ते खास करून इथे दावडी इथून उपस्थित झालेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. प्रोप्रायटर आहेत ट्रॉफी शॉप्स अँड स्पोर्ट्सचे. तर सुस्वागतम दिनेशजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात, चांदीचा मुलामा असलेल्या अतिशय आकर्षित करणाऱ्या या ट्रॉफीज या शॉपमधून आदरणीय दिनेश सोरकडे साहेब म्हणजेच ट्रॉफी शॉप्स अँड स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो, सुस्वागतम. आणि त्यांच्याच माध्यमातून तुम्ही पाहू शकाल खार्डी चषकाला सामनावीराचे जे मेडल प्राप्त झालेत त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक करतो. धन्यवाद साहेब. टीमची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. फलंदाज कुमार पाटील, असं म्हटलं जात होतं की एक पायरी तो चढतोय आपल्या टीमसाठी. तो एलिव्हेटरचा वापर करत नाहीये, तो मात्र स्टेअरकेसने चाललाय, परंतु इथे कुठेतरी चूक झाली. खूप चांगला झेल फाईन लेगला उपस्थित क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून गणेश यांनी अगदी पायांच्या बोटांजवळ टिपला. 8 चेंडू 24 धावा. फटका इथे ऑन साइडला फिरवलाय चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्रिकेटमध्ये फुटबॉल दिसलं. बॉल पायाने अडवलाय. 2 धावा कंप्लीट होतील. तिसरी धाव घेतील का पाहूया. तिसऱ्या धावेसाठी कॉल होतोय आणि तिसरी धाव कंप्लीट केली जाते. 3 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. दोन्ही फलंदाज चपळाईने या 3 धावा पूर्ण करतात. आता धावा शिल्लक असतील मैदानामध्ये 7 चेंडूमध्ये 21 रन. 7 चेंडू 21 रन. हृदयाची धडधड वाढवणारी मॅच आता प्रेक्षकांना पाहायला मिळते. या बॉलवर मोठा फटका आला तर गावदेवी उंबारली संघ नक्कीच कमबॅक करेल. या बॉलवर विकेट किंवा निर्धाव चेंडू आला तर घेसर संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो.
3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. मेघनाथ भोईर यांनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये क्रिस गेल असा एक खेळाडू आहे ज्याने त्याच्या आयुष्यामध्ये कधीच 3 धावा धावून काढलेल्या नाहीयेत. एका अमेरिकन न्यूज रिपोर्टरने त्याला विचारलं होतं की तू षटकार कशाने मारू शकतो, तर त्यावर त्याने उत्तर दिलं होतं, मी टाचणी माझ्या हातात दिली तर टाचणीने देखील षटकार मारेन. एवढा कॉन्फिडन्स आहे त्याच्याकडे. तर पाहूया त्याच कॉन्फिडन्सने उतरावं लागेल फलंदाजांना. अजूनही चेंडू शिल्लक आहे 7 आणि 7 बॉलमध्ये रन करायचे 24. 21 आणि यावेळेला खूप चांगलं प्रदर्शन तिथे पाहायला मिळतंय. झेपावत तुम्ही पाहू शकाल गोरख यांच्या माध्यमातून आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. आता मात्र 6 चेंडूमध्ये रन करायचे आहेत 19. 6 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये गावदेवी उंबारली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 19 रन. तोपर्यंत ऐकू एक चांगलं संगीत. चला मॅच चालू करा लवकरात लवकर. गोलंदाजी करणारा संघ घेसर. 2 मिनिटे तुम्ही उशिराने आहात या मॅच मध्ये. आपल्याला 3 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट करायचं आहे. मैदानामध्ये 6 चेंडू शिल्लक आहेत अजूनही आणि 19 धावांची आवश्यकता असेल. षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी निर्णायक षटक या मॅचचं निकाल देणारं षटक घेऊन येतोय सूरज म्हात्रे. पाहूया सूरजच्या खांद्यावर इथे जबाबदारी सोपवली आणि त्या जबाबदारीने इथे गोलंदाजी करेल का सूरज, असे अनेक प्रश्न आहेत. यंगस्टर आहे आणि त्याच्याकडे एक्सपिरियन्स जरी कमी असला तरी मोठमोठ्या स्पर्धा तो खेळलाय. तर पाहूया ही मॅच कोणाच्या नावावर राहील, गावदेवी उंबारली की घेसर. दोन्ही संघ ताकदीचे आहेत. ऑन साइडला आपण पाहू शकाल खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं. एक लॉंग लेगला क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. दिनकर दातिलकर कक्षाच्या जवळ मिड विकेटच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक आणि एक लॉंग ऑन सज्ज झालाय. फाईन लेगला देखील एक क्षेत्ररक्षक सजवला जाते. म्हणजेच ऑन साइडला 5 क्षेत्ररक्षक आहेत. ऑफ साइडला तुम्ही पाहू शकाल 4 क्षेत्ररक्षकांची व्यूह रचना करून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सूरज म्हात्रे. लेफ्ट आर्म स्पिनर आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि तुम्ही पाहू शकाल थर्ड मॅनला जातोय. फाईन लेग वरून इथे चेंडू थर्ड मॅनला घुसला आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि त्यावर मिळालेला हा चौकार. 5 धावा इथे मात्र मिळतील आणि पहिल्याच बॉल नंतर मी मगाशीच म्हटलं होतं गावदेवी उंबारली संघ आता कुठेतरी कमबॅक करतोय. 6 चेंडू आणि आता रन करायच्यात मैदानामध्ये 14. 6 बॉल 14 धावा. 50 धावा कंप्लीट करत असताना गावदेवी उंबारली संघ हा नशिबाचा देखील चौकार ठरू शकतो, हा विजयाचा देखील चौकार ठरू शकतो. परंतु मी मगाशीच म्हटलं देखील होतं की एक्सपिरियन्स थोडा कमी आहे शेवटच्या गोलंदाजाकडे. परंतु एक्सपिरियन्स जरी कमी असला तरी मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही खेळलात तर एक्झॅक्ट पिच कुठे करायचंय बॉल हे देखील आपल्याला माहित असणं तेवढंच गरजेचं आहे. येणारे चेंडू मैदानामध्ये अजूनही शिल्लक 6 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन मेघनाथ भोईर. पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल तिथे पाहायला मिळाला डीप मध्ये आणि नवना त्यांच्या माध्यमातून पकडला गेलेला झेल फलंदाज बाद होतोय. मेघनाथ भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. आता विकेटचा आपण विचार करणार आहोत. आपण पाहू शकाल पहिल्यांदा फलंदाजी करताना 63 धावा काढून 4 विकेट गमावले होते टीम घेसरने आणि गावदेवी उंबारली संघाचे विकेटचा आपण विचार केला तर त्यांनी गमावलेत 5 विकेट. आता 5 चेंडूमध्ये 14 धावा तुम्हाला काढाव्याच लागतील.
निर्णायक विजयासाठी कंपल्सरी आता तुम्हाला 14 धावा या काढाव्याच लागतील गावदेवी उंबारली संघ मैदानामध्ये खेळत असताना. परंतु मी गोलंदाजाचं कौतुक याच्यासाठी करेन, पहिल्या बॉलवर 5 धावा आल्यानंतर त्याचा जो कॉन्फिडन्स होता, जो आत्मविश्वास होता, तो कुठेही ढासाळलेला पाहायला मिळाला नाही. कारण त्याने दुसरा चेंडू जो टाकला त्याच्यामध्ये त्यांनी किती मोठी फ्लाईट दिली होती बॅट्समनला. पुन्हा एकदा सज्ज होतोय सूरज. आता मात्र आखू टप्प्याचा चेंडू, परंतु वळण घेत होता, हुक केलाय आणि इथे कॅच ड्रॉप. या स्थितीमध्ये असे कॅच घेतलेच पाहिजे टीमने आणि 2 धावा इथे अर्जित केल्या गेल्या. आता 4 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता गावदेवी उंबारली. या ओव्हरमध्ये सगळं काही घडतंय मित्रांनो. पहिला बॉल खराब टाकला, वाईट बॉल 5 रन. दुसऱ्या बॉलवर विकेट मिळवली, लॉंग ऑफच्या दरम्यान खूप चांगला झेल. तिसरा बॉल देखील हवेत होता, तुम्ही पाहू शकाल. शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान तिथे देखील कॅच सुटली, तिथे 2 धावा आल्यात. म्हणजे दोन्ही बाजूला अतिशय चांगली मॅच पाहायला मिळते. दोन्ही संघ ताकदीचे आहेत, मातब्बर आहेत, एकमेकांच्या विरोधात भरपूर वेळेला खेळलेत. महत्वाचे धागे दोरे दोन्ही टीमला माहिती आहेत. 4 चेंडू 12 धावांचं लक्ष्य मैदानामध्ये. रंगतदार असा सामना गावदेवी उंबारली विरुद्ध गेसर या टीमच्या दरम्यान. कंपल्सरी आता तुम्हाला 4 बॉलमध्ये 12 धावा काढाव्याच लागतील, कारण 1 विकेट जास्त गमावली आहे गावदेवी उंबारली या संघाने. गोलंदाज पुन्हा एकदा सूरज मात्रे पुढचा चेंडू घेऊन. पंचाकडे इथे विचारणा होईल कशा पद्धतीने एक्झॅक्ट हा बॉल पीच झाला आणि इथे पंचांचा इशारा येतोय, हा वाईट बॉल असेल. फ्लाईट तर देतोय परंतु थोडीशी दिशा चुकीची आहे. गोलंदाजी करत असताना सूरज यांची एक्स्ट्रा रन मिळते आणि 11 धावांची आवश्यकता आता मैदानामध्ये असेल. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 53. आता मात्र चेंडू वळवलाय भरपूर लांबून. इथे फलंदाजाच्या वळण घेणारा चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. बोटातली असलेली जादू इथे पेश केली आणि याच टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. सातत्याने त्याला कानमंत्र देण्यासाठी जातात आनंद पाटील, ज्यांच्याकडे भरपूर मोठा एक्सपिरियन्स आहे. म्हणूनच म्हटलं जातं अनुभव ही यशाची शिदोरी आहे. आनंद पाटील यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, ते सांगतात एक्झॅक्ट कुठे बॉल तुला टाकायचा आहे. 3 चेंडूमध्ये अजूनही 11 धावांची आवश्यकता मैदानामध्ये. यावेळेला आखू टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगला धावतोय, त्याच्या हाताला लागून चेंडू सीमारेषा पलीकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 रन. हृदयाची धडधड आता मात्र वाढते दोन्ही टीमच्या. हळूहळू ठोके वाढवणारी मॅच आपल्या समोर रंगत असताना 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 3 बॉल 11 रनची आवश्यकता होती. चौकार इथे लगवलाय बॅट्समन सचिन भोईरने, जो सलामीला आला होता. खूप चांगलं क्रिकेट तो खेळतोय, टेम्परामेंट त्याचा भरपूर चांगला आहे आणि तो संयमाने खेळ करत असताना जो टीमचा कॅप्टन आहे. आणि आता मात्र त्याच्याचकडे अपेक्षा आहेत गावदेवी उंबारली संघाच्या. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता या मैदानामध्ये. गावदेवी खार्डी चषक 2018चा क्रिकेटचा हा थरार तुम्ही अनुभवताय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते सूरज मात्रे, फेस करेल सचिन. यावेळेला यष्टीच वाकवली, तुम्ही पाहू शकाल. एक फुलर लेनचा बॉल मिस केली लाईन सचिनने. यष्टांचा वेध घेतोय पायाच्या मधून मिडल स्टिक खाली आणि इथे मात्र थोडीशी आशा समाप्ती इथे पाहायला मिळेल गावदेवी उंबारली संघाची. 1 चेंडू आणि कंपल्सरी 7 धावांची आवश्यकता. एखादा खराब चेंडूच मैदानामध्ये मॅच मध्ये आणू शकतो गावदेवी उंबारली संघाला. 1 बॉल 7 रन. DJ Manish
तर 1 बॉल आणि 7 धावा हे समीकरण. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. श्याम भोईर त्यांच्याकडे स्ट्राईक आहे. एखादा खराब चेंडूच मॅच मध्ये गावदेवी उंबारली संघाला आणू शकतो आणि पुन्हा एकदा मॅच जिवंत होऊ शकते या परिस्थितीमधून. तर गोलंदाज सूरज म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होतोय शेवटचा चेंडू फेकण्यासाठी. फलंदाज तयार. 1 बॉल 7 रन. आणि इथे तर मात्र सामना खुलाच झाला. ही मॅचच जिंकून टाकली आहे. टीम घेसर संघाने केलाय पराभव गावदेवी उंबारली संघाचा. ज्या काही धावा, ज्या काही चुका या मॅच मध्ये गावदेवी उंबारली संघाने केल्यात त्या चुका ते लक्षात घेतील आणि पुढच्या अनेक स्पर्धा, येणारा हंगाम त्यांच्या समोर आहे, त्या चुका त्यामध्ये सुधारतील अशी अपेक्षा करूया. हॅडलक गावदेवी उंबारली संघ आणि बेटर लक नेक्स्ट टाइम एवढ्या शुभेच्छा मी तुम्हाला देऊ शकतो. आणि घेसर संघ विजयाचा जल्लोष असाच चालू ठेवा. वेल प्लेड घेसर टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दुर्वेश मळवी ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 10 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी, ज्याने टीमला स्टार्ट चांगला दिला आणि खूप चांगलं लक्ष प्रस्थापित केलं. दुर्वेश समीर सोमणे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जुळतात. दुर्वेश मडवी यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तिथे दिला जातोय. 10 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी आणि ज्या खेळाडूने सुरुवात चांगली करून दिली, घेसर संघाला लक्ष चांगलं प्रस्थापित केलं आणि 6 धावाने पराभूत केलं गावदेवी उंबारली संघाला. तर दुर्वेश या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्हाला तिथे सन्मानित केलं जाईल. आणि यानंतर जसा सामन्याला सुरुवात होईल, पुन्हा एकदा मोठागाव विरुद्ध दावडी या टीमच्या दरम्यान ऐकूया उमेश म्हात्रे सरांचं समालोचन पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू. मी विनंती करतो स्थानिक नगरसेवक दावडीचे आदरणीय जालिंदर पाटील साहेबांना की आपल्या शुभास्ते आपण दुर्वेश यासाठी सामनावीराचं पारितोषिक द्यायचं. एक मेडल दिनेशजी सोरकाते साहेबांनी मात्र हे स्पॉन्सराइज केलेत. त्यांच्या माध्यमातून आपण या ट्रॉफीज आपण पाहतोय. तदनंतर ही ट्रॉफी मात्र देण्यात येते. धन्यवाद जालिंदर पाटील साहेब. आपण थांबवतोय दुर्वेशला. दुर्वेश 10 चेंडूंमध्ये 20 धावसंख्येची खेळी साकारली. उंबारली सारखा एक ताकदवान संघ तुमच्या समोर होता. प्रथम फलंदाजी करायची होती. काय डोक्यात चालू होतं? किती टार्गेट पर्यंत तुम्हाला पोहोचायचं होतं? आम्हाला 60 ते 65 धावापर्यंत पोचायचंच होतं. तोच आम्ही प्रयत्न केला. आणि दुर्वेश तुमच्याकडे पाहिल्यानंतर वाटते खूप यंगस्टर आहात. तुमचे वय जाणून घ्यायला निश्चितच आवडेल. 17 रनिंग आहे आता. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा. इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खार्डी चषकामध्ये वय वर्ष 17 असलेला खेळाडू खरोखर इतकी दैदिप्यमान कामगिरी करतोय. आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? यंगस्टर असताना इतकी मोठी स्पर्धा खेळायला भेटते, या स्पर्धेबद्दल आणि या आयोजकांबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप चांगला आहे. खूप आनंद होत आहे. दुर्वेश एक थँक्यू. शेवटचा प्रश्न आहे दुर्वेशसाठी. 17 वर्षाचं तुझं वय आहे. ही मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे तुला आणि कितवी मॅन ऑफ द मॅच आहे तुझ्या आयुष्यातली? मोठ्या टीम मध्ये तरी पहिलीच आहे. तर ही नेहमीच आठवणीत राहील आणि याच्यासाठी मात्र नक्कीच आता टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण पहिली मॅन ऑफ द मॅच कुठल्याही खेळाडूला नेहमीच लक्षात राहते आणि ती गावदेवी खार्डी चषकामध्ये मिळाली. आणि हा दुर्वेश मडवी येणाऱ्या हंगामामध्ये पुन्हा एकदा या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर तहलका करेल अशाच त्याला सदिच्छा, आपण शुभेच्छा देऊयात. धन्यवाद. क्रिकेटचा गाजतैर या क्रिकेटच्या हंगामान खेळ क्रिकेटचा गाजतैर